मी दुबईला एका अरबी शेठच्या इथे नोकरी करत होतो, ज्याच्या 6 बायका होत्या. पण जी बायको त्याच्या रूममध्ये जायची ती रडतच बाहेर यायची. एक दिवस माझ्या मालकाने कपडे घालून मालकाच्या रूममध्ये गेलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझा मालक तर माझा चुलत भाऊ दुबईत कामाला होता. त्याच्या तिथे स्वतःचा व्यवसाय होता. मी त्याला फोन करून मला देखील दुबईत एखादी नोकरी बघ म्हणून सांगितले. त्यामुळे माझी घरची परिस्थिती सुधारेल. माझं वय त्यावेळी जवळपास 17 वर्ष होतं. काकांचा मुलगा सलमान नेहमीच माझं बोलणं पूर्ण ऐकायचा आणि म्हणायचा की तू अजून छोटा आहे, इथे चांगलं शिक्षण घे, नंतर आपण दुबईला जायचा विचार करू. मी माझ्या आईजवळ खूप आग्रह केला. नंतर सलमानने मला तिकडे बोलावून घेतलं. तो मला म्हणाला की तिथे सर्व प्रकारची कामे करावी लागतील. मी तुझ्या आईला काही त्रास होणार नाही म्हणून हे नाही सांगितलं. तसे तर तुझं अजून काम करायचं वय नाही. तुला इथे बोलावणं चुकीचं होतं. त्यामुळे आता तुला जे सांगितलं जाईल ते करावे लागेल. त्या बदल्यात मी तुझा पगार दर महिन्याला तुझ्या आईला पाठवून देईल. मी तुला एका व्यक्तीकडे पाठवेल ज्याच्या 6 बायका आहेत. त्यांच्या बायकांना कामासाठी एक छोट्या मुलाची गरज आहे. त्याबद्दल तुला ते चांगले पैसे देतील. एवढ्या कमी वयात परदेशात असलेल्या मोजक्या लोकांपैकी तू एक आहेस. माझ्या चुलत भावाचं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला. मी त्याला म्हणालो, तू जसं सांगशील तसंच मी करेल. त्यानंतर सलमान मला म्हणाला की त्या माणसाच्या 6 बायका आहेत, पण तिथे तुला जरा सावध राहावं लागेल आणि तू तिथे सांगणार नाहीस की तू भारतातून आला आहेस आणि तुझी भाषा देखील बोलणार नाहीस. सलमानचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हणालो की मी माझी भाषा नाही बोलणार. मग काय बोलणार? मला तर अरबी भाषा येत नव्हती. सलमान म्हणाला, तू वेडवाकडं इंग्रजी बोल. त्या लोकांना इंग्रजी येत नाही. त्यांना वाटेल की तू कुठल्या तरी युरोपियन देशातून आला आहेस. आणि हे देखील सांगू नको की तुला हिंदी येते. त्याचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. तरी देखील मी त्याला ठीक आहे म्हणालो. मग थोड्याच वेळात सलमानने मला मालकाच्या घरी पाठवलं. मालकाचे खूप मोठे घर होते. जवळजवळ 15-16 रूम होत्या. 2-3 मजली इमारत होती. वरचा मजला खूप सुंदर होता, तर खालच्या मजल्यावर जरासा अंधार पसरलेला होता. सलमान मला म्हणाला की मी देखील या माणसाच्या घरी काम केलं होतं, पण त्यांनी काही कारणांमुळे मला काढून टाकले. मी तिथे फक्त मॅनेजरचं काम करत होतो. या घरात खूप अडचणी आहेत. जर तू परिश्रम करून त्यांच्या मनात जागा निर्माण केलीस तर तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त पैसे तुला मिळतील. पण त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे, पण समाधान नाही. सलमानचे बोलणे ऐकून मला हायसे वाटले. पण या घरात येण्याने माझे आयुष्य बदलून जाईल हे मला कधीच माहिती नव्हतं. सलमानने माझी त्या मालकाशी ओळख करून दिली होती. तो एक आनंदी स्वभावाचा माणूस दिसत होता, पण त्याची चेहऱ्यावर भीती होती. त्याच्याकडे बघून पण असं वाटत होतं की त्याच्यावर अत्याचार झाले आहेत. त्याच्या डोळ्यात एकटेपणा होता. मला या सर्व गोष्टींचं आश्चर्य वाटलं होतं. ज्या माणसाच्या 6 बायका आहेत तो कसा काय दुःखी असू शकतो, ही गोष्ट माझ्या समजण्यापलीकडे होती. नंतर मी भावाला निरोप दिला आणि तो मला सोडून तिथून निघून गेला. त्यानंतर त्या अरबी मालकाने माझं स्वागत केलं. एका मुलाला इशाऱ्याने सांगितलं की याला वरच्या रूममध्ये घेऊन जा. मुलगा मला ओळखीचा वाटत होता. तो 3दा मागे वळून बघत होता आणि नंतर मला वरच्या रूममध्ये घेऊन गेला. वर येत असताना मला म्हणाला, मला माहीत आहे तू भारतातून आला आहेस. मी बांगलादेशी आहे, पण काही झाले तरी तुला हिंदी किंवा उर्दू समजते अशी येते जाहिरात करू नकोस. यामागे देखील एक खास कारण आहे, ते तुला नंतर समजेल. मला आश्चर्य वाटलं की प्रत्येक जण हीच गोष्ट मला सांगत होता. त्यांना आम्हा भारतीय लोकांचा काय प्रॉब्लेम होता ते माहीत नाही. तर मग ते सलमानसोबत अशा प्रकारे वागले होते जणू काही तो त्यांचा मित्र आहे. त्या मुलाचं नाव रवी होतं आणि त्याने मला सर्व कामे समजावून सांगितली आणि म्हणाला की त्याचं प्रत्येक छोटं मोठं काम तुला करायचं आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर पटकन आणून द्यायची आणि बाकी तुला काही विचारायची गरज नाही. आता तुझ्या मनात हा देखील प्रश्न आला असेल की मालकाच्या 6 बायका कशा काय आहेत? कारण हे मुसलमान आहेत आणि मुसलमानांमध्ये 4 बायका तर ठेवू शकतो. खालच्या मजल्यात ज्या 2 मुली राहतात त्या मालकाच्या घटस्फोटीत बायका आहेत. मालक त्यांच्याजवळ कधी जात नाही, फक्त आपल्या 4 बायका सोबत राहतो. आणि भलं त्यातच आहे की तू तुझ्या कामाशी काम ठेव. यापुढे ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही सांगू नकोस. मी त्याची गोष्ट मान्य केली आणि तिथून निघून गेलो. आता मला दिवसभर त्यांच्या बायकांच्या आदेशाची वाट बघावी लागणार होती आणि त्या बदल्यात ते मला काही पैसे देणार होते. या सगळ्या विचारात मला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि मी त्या आवाजाच्या दिशेने पळत गेलो.
मी बघितले की आतमध्ये एक महिला वाईटरित्या सामान तोडत होती. तिचं वय जवळजवळ 25 ते 26 वर्ष असेल. तो अरबी मालक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी खूप रडत होती, तर मालक तिला मोठ्या कष्टाने शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण ती मुलगी शांत बसण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हती. मला भीती वाटत होती की त्यांचं बोलणं चोरून ऐकलं तर ते मला नोकरीवरून काढून टाकतील. मी लगेच तिथून परत आलो आणि माझ्या जागेवर शांत बसलो. 2 मिनिटे झाले होते त्या क्षणी ती मुलगी आपलं सामान पॅक करून तिथून बाहेर पडली आणि तो अरबी मालक तिच्या मागे जाऊ लागला. मी माझे मान खाली घातली, पण त्या मुलीने त्या अरबीची एकही गोष्ट ऐकली नाही आणि ती तेथून पळत गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. असं वाटत होतं की ती खूप मोठ्या संकटात फसली होती. आधी त्या मुलीला गप्प करण्याचा प्रयत्न करणारा अरबी माणूस ती मुलगी निघून गेल्यावर मोठ्याने ओरडू लागला आणि माफी मागू लागला. त्याच्या बोलण्यावरून मला समजले की त्याला त्याच्या कुठल्या तरी कृत्याची खूप लाज वाटत होती आणि त्याला त्याची पुनरावृत्ती करायची नव्हती. पण त्याने नक्कीच कुठेतरी चुकीचं केलं होतं. त्यामुळे त्याच्या बायकोची तो माफी मागत होता. मी शांतपणे हॉलमध्येच उभा होतो आणि त्याच्या ऑर्डर्सची वाट बघत होतो. तेवढ्यात तो अरबी मालक माझ्याजवळ आला आणि अरबी भाषेत काहीतरी विचित्र बोलू लागला. मला त्याचं बोलणं समजलं नव्हतं. तेवढ्यात त्या अरबी मालकाने रवीला हाक मारली. त्या अरबी मालकाने त्याला काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर रवीने मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो अरबी मालक मला म्हणत होता की त्याच्या बायकोशी लग्न कर. मी त्याच्याशी एकनिष्ठ आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तो माझी परीक्षा घेत आहे असे मला वाटले. मग मी मालकाच्या बायकोचा खूप आदर करतो आणि मी असा विचार करू शकत नाही. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा असे बोललो. माझं बोलणं ऐकून मालकाला समजलं होतं की मी त्यांना घाबरलो आहे. ते मला म्हणाले की तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी तुझी परीक्षा घेत नाही तर खरंच माझ्या बायकोसोबत लग्न करायला सांगत आहे. तो अरबी खूप अस्वस्थ दिसत होता आणि त्याच्या बोलण्यातून ही तो विचारात बुडाल्यासारखा वाटत होता. आम्ही जाऊन ही गोष्ट सर्वांना सांगितली. सलमान पण मालकाच्या घरी आला होता आणि परत मालकाने त्याला देखील अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि मालकाचं बोलणं ऐकून सलमानला देखील फार आनंद झाला होता. तो म्हणाला की तू मालकांच्या घटस्फोटीत असलेल्या बायकोसोबत लग्न कर. ही आपल्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. त्यानंतर मी तुला सांगेल की पुढे काय करायचे. मी तर त्या घरात कठपुतलीसारखा होतो. मी म्हणालो की जसं मालक सांगतील तसं करायला मी तयार आहे. जिशाशी लग्न होणार होतं तिचं नाव शबनम होतं आणि ती भारतीय होती. मला हे समजलं नव्हतं की मालकांनी मला त्यांच्या घटस्फोटीत बायकोशी लग्न करायला का लावलं होतं. 2 दिवसानंतर माझं लग्न शबनमसोबत झालं आणि लग्न झाल्यानंतर मला आणि शबनमला एका रूममध्ये पाठवण्यात आलं. ही रूम खूप चांगल्या प्रकारे सजवली होती. मी शांतपणे तिथे असलेल्या बेडवर बसलेलो होतो. तेवढ्यात शबनम मान खाली घालून आतमध्ये आली आणि मला म्हणाली की आता तू देखील मला घटस्फोट देशील. मला माहीत आहे की माझ्या आयुष्यात घटस्फोटाशिवाय दुसरं काहीच लिहिलेलं नाही. ती हिंदी बोलत होती हे ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही, कारण मला अगोदरच माहिती होतं की ती एक भारतीय आहे. ती माझ्याशी बोलत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव दिसत होता. मी तिला म्हणालो, तू कोण आहेस आणि इथे कशी का आली आहेस आणि तुझं लग्न माझ्यासोबत का केलं आहे. माझं बोलणं ऐकून ती रडू लागली. मी तिचा हात हातात घेत म्हणालो, रडू नको. आता तुझं लग्न माझ्यासोबत झालंय. मी तुला खुश ठेवन. मी एक काळजी घेणारा चांगला व्यक्ती आहे. माझं बोलणं ऐकून ती म्हणाली की तू एक खूप साधा सरळ मुलगा आहेस. तुला हे देखील माहिती नाही की तुझं लग्न माझ्यासोबत का केलंय. माझी कहाणी काय आहे हे देखील तुला माहिती नाही. माझं वय पहा, मी ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या पहा, मग तुला कळेल. असं म्हणून पुन्हा रडू लागली. मी पुन्हा म्हणालो, मला तुझी पूर्ण कहाणी सांग. मी यावरती काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मी तुला नाराज करणार नाही. माझं बोलणं ऐकून तिला आनंद झाला. ती म्हणाली की आज मी तुला एक कहाणी सांगते, मग तुला समजेल की प्रत्येक बायको मालकाच्या रूममधून रडतच बाहेर का येते.
कोणतीही बायको त्याच्यासोबत राहू शकत नाही. ती सांगू लागली की माझं वय त्यावेळी फक्त 14 वर्ष होतं, जेव्हा मी कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पहिली असायची. माझ्यासाठी हे आयुष्य खूप सुंदर होतं, पण मला माहिती नव्हतं की हे स्वप्न लवकरच संपुष्टात येईल. या दिवसात आमच्या शाळेत एक डान्स स्पर्धा होती. मलाही त्यात सहभागी होऊन माझी प्रतिमा दाखवायची संधी मिळाली. तिथे देखील माझा प्रथम क्रमांक आला. अशा प्रकारे मी प्रत्येक छोट्या मोठ्या पार्टीमध्ये देखील सहभागी होऊ लागले आणि दिवसेंदिवस माझी प्रसिद्धी वाढतच गेली. मी एका मॅगझिनमध्ये देखील माझा फोटो छापून आला होता. पण मला माहिती नव्हतं की एक दिवस माझी कीर्तीच माझी जाळी बनेल. एक दिवस एक माणूस घरी आला, तेव्हा त्याच्यासोबत 3 महिला होत्या. ते म्हणाले की आम्ही तुमच्या मुलीची मुलाखत घ्यायला आलो आहोत. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मुलीला दुबईत घेऊन जाणार आहोत आणि तिचं शिक्षण करून तिला नोकरी देखील लावून देऊ आणि दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवून. हे ऐकून माझ्या वडिलांना फार आनंद झाला आणि मी देखील त्या लोकांवर विश्वास ठेवला. पण मला माहिती नव्हतं की हे लोक मानवाच्या रूपात लांडगे आहेत. त्या लोकांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि मला फ्लाईटने दुबईला घेऊन गेले. जेव्हा मी दुबईला आले तेव्हा माझं एका मुलीने स्वागत केलं आणि माझी विचारपूस केली. ती मुलगी मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. त्या हॉटेलच्या बाहेर अरबी भाषेत काहीतरी लिहिलं होतं. मला अरबी भाषा येत नसल्यामुळे मला माहिती नव्हतं की काय लिहिले आहे. ती मुलगी आम्हाला अशा हॉटेलमध्ये घेऊन गेली जिथे खूप विचित्र वातावरण होतं. सगळीकडे लाईटचा झगमगाट होता. मुलींनी छोटे छोटे कपडे घातलेले होते. देव जाणे ही कसली दुबई होती. काही वेळानंतर ती मुलगी मला एका ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेली. त्या पार्लरमध्ये माझा मेकअप केला, मला चांगले कपडे घालण्यात आले आणि मी एका राजकुमारीसारखी दिसू लागले आणि मला स्वतःचा अभिमान वाटत होता. मी जगातील सगळ्यात सुंदर मुलगी दिसत होते. मग मला दुसऱ्याकडून घेऊन जाण्यासाठी तिथे सोफ्यावर एक माणूस बसलेला होता. मला नटून थटून त्याच्यासमोर पाठवण्यात आलं होतं. मी खूप रडत होते, ओरडत होते, पण माझं कोणीच ऐकलं नाही. तो दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस होता आणि या बदल्यात माझ्या आईवडिलांना पैसे पाठवले जात होते. ते देखील खुश होते. काही दिवसानंतर त्या व्यक्तीने माझ्यासोबत लग्न केलं आणि म्हणू लागला की आता मी तुला माझी बायको म्हणून ठेवणार आहे. पण तो काय बोलतो हे मला समजत नव्हते, कारण तो अरबी भाषेत बोलत होता आणि मला फक्त हिंदी समजत होती. एक दिवस त्याने असं काही केलं की त्याचा विचार देखील करू शकत नव्हते. तो मालक अरबी भाषेत माझ्याशी काहीतरी बोलत होता आणि ते मला समजलं नाही. तर त्याने मला लगेच रागात घटस्फोट दिला, कारण त्याचं आता मन भरलं होतं आणि या अंधाऱ्या कोठडीत बंद केलं. देवाने आता त्या माणसाला अशी शिक्षा दिली आहे की तो आयुष्यभरासाठी अपंग झाला आहे. त्याला अशा आजाराने ग्रासले आहे की एकही स्त्री त्याच्यासोबत संबंध ठेवत नाही. त्याला ज्या बायकांसोबत करायला इच्छा असते तीच तो करू शकत नव्हता आणि हे जेव्हा त्याच्या नवीन बायकोला समजले तेव्हा ती त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते. पण हा माणूस तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या स्त्रिया त्याच्यासोबत राहत नाही, त्याला सोडून देऊन जातात. त्याला काही गोष्टी चांगली समजली आहे की माझ्यासारख्या निष्पाप मुलीवर अत्याचार करण्याचा माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा परिणाम काय होतो. जेव्हा मी त्याच्या आयुष्यात आले तेव्हापासून कुठलीही स्त्री त्याच्याबरोबर राहत नाही. आता त्यांनी तुझं माझ्याशी लग्न करून आपल्या चुकीचे प्रायश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मला वाटतं की काही दिवसात तो म्हणेल की तू माझ्या बायकोला घटस्फोट दे म्हणजे मी पुन्हा लग्न करू शकेल. एवढं बोलून ती शांत बसली. मी विचार केला की खरंच किती घाणेरडे लोक आहेत. एका निरागस मुलगी इथे उचलून आणून तिच्यावर अत्याचार केले. मी ही सर्व हकीकत माझ्या चुलत भावाला सांगितली तेव्हा तो म्हणाला की या सर्व गोष्टीची मला अगोदरच कल्पना होती, म्हणूनच तर मी कामासाठी उर्दू आणि हिंदी बोलणारा मुलगा आणू नये असे त्याला वाटत होते. पण आता तो त्याच्या पुण्याला कंटाळला होता. ही मुलगी खूप जाड आहे, आपण तिला ओळखत नाही. हा माणूस स्वतःची खूप प्रशंसा करतो, पण आता ती त्याच्यासाठी असूर बनली आहे. जोपर्यंत ती त्याच्या घरात आहे तोपर्यंत हा माणूस उद्ध्वस्त होत राहील. म्हणून तिचे लग्न करून येथून काढून टाकायचे आहे. त्याला तिच्या आईवडिलांच्या घरी परत पाठवायचे आहे.
हे तर चांगलं झालं की तुझं लग्न तिच्यासोबत झालं. सर्वांचं बोलणं ऐकून मी तर शांत झालो होतो. काही दिवसातच त्या मालकाने माझा निरोप घेतला आणि आम्हाला चांगली रक्कम दिली. त्याने शबनमचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते म्हणून तिला सेटल करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि त्याने आमच्या नावावर भारतात एक सुंदर घर केले आणि आमची पाठवणी भारतात केली. आता आम्ही खूप आनंदाने संसार करत आहोत आणि तोही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.